राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने जे कांद्यावर 20% निर्यात शुल्क लावलेलं होतं ते 1 एप्रिलपासून हटणार आहे. तर मित्रांनो, हा निर्णय झाल्यानंतर कांदा बाजारात काही बदल होणार का? कांदा निर्यातदार याबाबत काय म्हणतात? याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. केंद्र सरकारने अखेर 18 महिन्यानंतर कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले असून 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे. लाल कांदा संपुष्टात येत असून उन्हाळ कांद्याच्या भावात होणारी घसरण थांबून स्थिरता येणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. देशात कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत लाल कांदा 1200 रुपये तर उन्हाळ कांदा 1400 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. गेल्या 2-3 महिन्यात कांदा उत्पादकाचे प्रति क्विंटल 1000 रुपयाचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मध्यंतरी कांदा निर्यात खुली करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत लासलगाव बाजार समितीत शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत कांदा निर्यात खुली करण्याची मागणी केली होती. लाल कांदा उत्पादकाचे कांदा निर्यात शुल्क लादल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. प्रति क्विंटल 2000 ते 2500 रुपये इतका खर्च लाल कांदा उत्पादकांना आलेला असताना त्यांच्या हातात केवळ 1000 ते 1500 रुपये मिळाल्याने प्रति क्विंटल 1000 रुपये त्यांचं नुकसान हे त्या शेतकऱ्यांना सोसावे लागले होते. मित्रांनो, 20% निर्यात शुल्कामुळे कांदा निर्यात करणे परवडत नव्हते. या निर्णयामुळे पुन्हा निर्यात वाढून शेतकऱ्यांचा फायदा होईल. परदेशातील कांदा बाजारात पुन्हा भारताचे वर्चस्व वाढेल अशी माहिती विकास सिंग, उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की 20% निर्यात शुल्क कमी केल्यानंतर आता निर्यात वाढून शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे आणि परदेशातील कांदा बाजारात पुन्हा भारताचं वर्चस्व हे वाढणार आहे असं निर्यातदारांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो काही निर्णय झालेला आहे तो 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.